माझ्या तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा मी आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत करतो। तर आज आपणाकडे एक अतिशय मोठी आणि आनंदाची अपडेट आलेली आहे। आता एक मोठा आनंदाचा निर्णय सरकारने घेतलेला आहे की त्यामुळे तुमचं फॉर्म भरण्याचं टेन्शन जे आहे ते आता गेलेलं आहे। तो निर्णय काय आहे पुढे आपण पाहणार आहोतच। आता पाहू शकता तुम्ही की 14 ऑगस्ट पासूनच अनेक महिलांच्या खात्यामध्ये जे आहे ते माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे। आणि आता सरकारने सांगितलं आहे की 17 तारीखपर्यंत ही सर्वांच्या अकाउंटवर पैसे जे आहेत ते येऊन जातील, पण काही तांत्रिक कारणामुळे विलंब होतोच। तर आता ऑगस्ट महिन्यात जर 31 ऑगस्टपर्यंत आले नाहीत तर पुढच्या महिन्यातही तुमच्या अकाउंटवर पैसे येणार म्हणजे येणार। तर पुढच्या महिन्यात आले तर ते 3000 नसून 4500 रुपये असतील। तुम्ही इथे पाहू शकता आत्तापर्यंत 96,35,000 महिलांना याचा लाभ जो आहे तो प्राप्त झालेला आहे। त्याचबरोबर अनेक महिलांनी जे आहेत ते फॉर्म जे आहेत ते अजून भरलेच नाहीत, त्याचा लाभ त्यांनी घेतलाच नाही। त्याची कारणं अशी आहेत, काहींना असं झालं आहे की त्यांचं बँकेमध्ये अकाउंट नाही आहे, तर आता पैसे कुठून आणायचे बँकेमध्ये अकाउंट ओपन करण्याकरता। काळजी करायचं काही कारण नाही। तुम्हाला तर अनेक बँकांनी सवलत दिलेली आहे की 0 बॅलन्स अकाउंट तुम्ही तिथून ओपन करू शकता। त्याचबरोबर तुम्ही पोस्टामध्ये जाऊन सुद्धा तुमचं अकाउंट तिथे ओपन करू शकता। पण एक गोष्ट मात्र ध्यानात ठेवायची आहे, ती म्हणजे तुम्ही पोस्टात किंवा बँकेत जाताना तुमचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन जालच। त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड त्यांना लिंक करायला सांगायला विसरू नका, कारण आता अनेक महिलांचे जे पैसे आहेत अजून त्यांच्या खात्यात आले नाही। त्याचं एकमेव कारण हेच आहे की त्यांचं आधार जे आहे ते बँक खात्याशी लिंक नाही आहे। त्यामुळे तुम्ही ही आता तरी चूक करू नका। आणि ज्यांचे पैसे आले नसतील त्यांनी अजून तुम्हाला सांगतो एकदा पडताळून पहा की तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक आहे की नाही। आता आपण पुढे आनंदाची अपडेट पाहणार आहोत। तत्पूर्वी काही अजून आपल्याकडे अपडेट आहेत त्याही पाहून घेऊयात। मुंबई लाडकी बहीण योजना, ठीक आहे। तर आता इथे त्यांनी काय दिलं आहे पहा, योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना प्रतिमाह 1500 रुपये दिले जाणार आहेत। या योजनेअंतर्गत महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळण्यास आता सुरुवात जी आहे ती झालेली आहे। तर 14 ऑगस्टपासूनच महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचे 2 हप्ते जे आहेत ते यायला सुरुवात झालेली आहे, ठीक आहे। आतापर्यंत 80 लाख महिलांना लाभ। राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने आतापर्यंत 80 लाख महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत दिला जाणारा सन्मान निधी वितरित केला आहे। 14 ऑगस्टच्या रात्री साधारणतः 32 लाख पात्र महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा थेट लाभ देण्यात आला। स्वातंत्र्य दिनी पहाटे 4 वाजता 48 लाख महिलांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा करण्यात आले। म्हणजेच सरकारने आतापर्यंत एकूण 80 लाख पात्र महिलांना या योजनेअंतर्गत पैसे पाठवले आहेत। सर्व पात्र महिलांना रक्षाबंधनपूर्वीच लाभ हस्तांतर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे। म्हणजे आता ज्या काही महिला अजून उर्वरित महिलांना अजून पैसे आले नाहीत त्याकरिता प्रयत्न हे सरकारचे अजून चालू आहेत। तर तुम्हा सर्वांनाही याचा लाभ आता थोड्याच दिवसात मिळून जाईल। पुढे पहा, आता 31 ऑगस्ट नंतरही अर्ज करता येणार आहेत। हीच आहे जी आनंदाची बातमी मी तुम्हाला म्हणालो होतो। तर काय आहे पाहूया। या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 31 ऑगस्ट असल्याचे सांगितले जात होते। त्यामुळेच 31 ऑगस्टपर्यंत अर्ज न करू शकणाऱ्या महिलांचे काय होणार। तर आता 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिलांना फॉर्म भरता येणार नाहीत त्यांचे काय होणार, त्यांना लाभ मिळणार की नाही ते आपण इथे पाहूया। तर आता इथे पुढे ते काय म्हणतात पहा, असा प्रश्न म्हणजे महिलांचे काय होणार असा प्रश्न विचारला जात होता। यावर आता महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेले आहे। ते काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 31 ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नाही, हीच आहे आनंदाची गोष्ट। या योजनेसाठी अर्जाची प्रक्रिया ही निरंतर चालणार आहे। त्यामुळे 31 ऑगस्ट नंतर ज्या महिला अर्ज करतील त्यांचेही अर्ज ग्राह्य धरण्यात येतील। 31 ऑगस्ट नंतर अर्ज केलेल्या
पात्र महिलांनी या योजनेअंतर्गत सन्मान निधी दिला जाईल असे तटकरे यांनी 11 ऑगस्ट रोजी स्पष्ट केलेले आहे। आता येथे स्वतः महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरेने सांगितलंय, त्यांनी म्हटलंय की ही योजना जी आहे ती निरंतर चालणार आहे। तर ही आता कितपत चालणार हे देव जाणे, परंतु मी तर मनापासून प्रार्थना करेन की योजना जी आहे ती निरंतर आणि वर्षानुवर्ष चालूच राहावी आणि माझ्या सर्व माता भगिनींना याचा लाभ मिळावा। तर आता अजून ज्या महिलांनी फॉर्म भरले असतील माझी लाडकी बहीण योजनेचे, त्यांनी आता भरण्यास सुरुवात करा, कारण 31 तारखेनंतर सुद्धा तुम्ही भरू शकतात असं तटकरे मॅडम म्हणाल्या आहेत। परंतु जेवढं लवकर होईल तुम्ही हे फॉर्म भरा। आणि अजून एकदा सांगतो, आधार लिंक आहे की नाही पुन्हा एकदा पडताळून पहा। जर तुमच्याकडे तुमचं पेमेंट अजून तुमच्या अकाउंटला आलं नसेल तर हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र अवश्य करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या, बेल आयकॉन दाबा, कारण दररोज मी तुमच्यासाठी नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। आता पुरतं इथेच थांबतो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह आपली भेट होईल। तोवर तुमची रजा देतो। टेक केअर, जय हिंद, जय महाराष्ट्र अँड बाय बाय।